न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी सुरू केली आहे। उद्या 2 डिसेंबर रोजी शहरामध्ये 22 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतदानासाठी ईव्हीएम मशीन्सची तयारी पूर्ण झाली आहे। मतदानानंतर लगेचच 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। यासाठी प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह काशीबाग येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। 22 केंद्रांवर मतदान, कडेकोट बंदोबस्त। शहरातील 22 मतदान केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मतदान यंत्रांचे सीलिंग आणि टेस्टिंगचे काम काशीबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात अंतिम टप्प्यात पूर्ण झाले। सोमवारी 1 तारखेला शहरातील 7 प्रमुख ठिकाणी ज्यात हसन खान उर्दू स्कूल, कल्याण सागर विद्यालय, जिल्हा परिषद मुलांचे प्राथमिक शाळा उर्दू, कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, महेदाविया उर्दू प्रायमरी स्कूल, जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर, गट शिक्षण कार्यालय आणि एकात्मिक बाल विकास कार्यालय यांचा समावेश आहे। या सर्व केंद्रांवर ईव्हीएम मशीन पाठवण्यात आले आहेत। मतमोजणी केंद्रावर कलम 163 लागू। 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर 3 डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे। करमाळा रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शासकीय वसतिगृह काशीबाग हे मतमोजणी केंद्र असणार आहे। मतमोजणीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। या आदेशानुसार 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनावश्यकपणे थांबणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, खासगी वाहने उभी करणे, वाद्य वाजवणे, घोषणाबाजी करणे तसेच गर्दी किंवा जमाव करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यास पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे। निवडणूक शांततामय सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून परंडा शहराचे लक्ष आता 2 डिसेंबरच्या मतदानाकडे आणि 3 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।